सकाळचा या पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघामधून सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा टाळ्यांचा कडकडाट इकडे उपस्थितांसाठी आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या नागरिकांसाठी सुद्धा. कारण जेव्हा नागरिक असतात, कार्यकर्ते असतात, पक्ष आणि प्रतिनिधी असतात, तेव्हाच त्या निवडणुकीला रंगत येते. तेच रसरशीत निवडणुकीचं आणि लोकशाहीचं प्रतीक आहे. त्यामुळे या टाळ्या सगळ्यांसाठी होत्या. आणि या निवडणुकीच्या या मतदारसंघाबद्दल काय सांगावं, सेलिब्रिटी मतदारसंघ असं एका वाक्यात जर का एका शब्दात उल्लेख केला तरी ते चुकीचं ठरणार नाही. या भागामध्ये अख्खं बॉलिवूड राहतं किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री इथे राहते. मराठी आणि हिंदी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे इथल्या खासदारकीच्या माणसाकडे सुद्धा लक्ष असतं, देशाचं लक्ष असतं. आणि का नसावं, साक्षात एकदा सुनील दत्त यांनी एक मोठा काळ इथे खासदार म्हणून व्यतीत केलेला आहे. त्यानंतर त्यांच्या कन्या सुद्धा प्रिया दत्त होत्या, त्या राजकारणात आल्या. त्यानंतर सुद्धा हा निवडणुकीचा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र नंतर तो भाजप शिवसेनेकडे गेला. शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांनी 10 वर्ष हा किल्ला शिवसेनेचा अभेद्य ठेवला. एका अर्थानं आता ते शिंदे म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे, त्यामुळे त्या अर्थानं आता स्टँडिंग खासदार हे शिवसेनेचे ठरतात, म्हणजे शिंदेचे ठरतात. त्या अर्थानं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा इथे खासदार नाहीये. मात्र आता जे सारीपाटावरचे सगळे प्यादे आता स्पष्ट झालेले त्यानुसार आणि आताची जी ताजी माहिती आहे त्यानुसार अमोल कीर्तीकर, गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव जे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत, ते इथून उभे राहणार आहेत. आणि दुसरीकडे कदाचित जरी जाहीर झालं नसलं तरी गोविंदा, अभिनेता गोविंदा जे इथलेच रहिवासी आहेत आणि एकेकाळी त्यांनी चक्क राम नाईकांना सुद्धा हरवलं होतं या सगळ्या भागातून आणि जायंट किलर ठरले होते, भाजपला हरवलं होतं. ते आता भाजपमध्ये, ते आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. आणि त्यामुळे शक्यता मानली जाते की ते इथून अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात शिवसेनेकडून म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदेकडून उभे राहतील. ज्याचा अर्थ असा की ही जागा शिवसेनेला मिळालेली आहे, ज्याचा अर्थ असा की गोविंदा इकडे निवडणूक लढवणार आहेत. नेमकं काय होणार आहे ते आपण चर्चा करून बोलणार आहोत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या पाहुण्यांचं आधी सगळं जाणून घेऊया, त्यांची नावं जाणून घेऊया, त्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूयात. प्रीती सातम, माजी नगरसेविका, भाजपची भूमिका मांडतील. गणेश शिंदे, विभाग प्रमुख, शिवसेना एकनाथ शिंदे. आरती साळवी, कार्याध्यक्ष, मुंबई महिला विंग, राष्ट्रवादी काँग्रेस. युवराज मोहिते, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि नेते, निवडणुका सुद्धा त्यांनी मागच्या वेळी लढवलेली आहे. विश्वनाथ सावंत, जोगेश्वरी विधानसभा संघटक, उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. बुद्धभूषण शिंदे, उत्तर पश्चिम जिल्हा महासचिव, युवक आघाडी, वंचित. सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करतोय. स्वाभाविकरित्या मी शिंदेकडे म्हणजे शिवसेनेकडे येण्याची दोन कारणं म्हणजे एक, विद्यमान खासदार तुमचा आहे, त्यामुळे मी कोणत्याही मतदारसंघात गेलो की माझा पहिला प्रश्न हा विद्यमान खासदाराच्या पक्षाला असतो. आणि दोन, गोविंदाने तुमच्या आज पक्षात प्रवेश केलेला आहे. माझा पहिला प्रश्न आहे जो एकदम सगळ्यात लेटेस्ट घडामोडी आहेत. गोविंदा इथले उमेदवार आहेत अशी चर्चा आहे. अजूनपर्यंत उमेदवार सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जोपर्यंत डिक्लेअर करत नाहीत, सन्माननीय मोदी साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांची मिळून एकत्र बैठक होऊन उमेदवार जोपर्यंत डिक्लेअर होत नाही, आज प्रवेश केलेला आहे. आताच आमच्या माहितीप्रमाणे, तुमच्या माहितीप्रमाणे अर्ध्या तासापूर्वी एक आमच्या शिवसेनेमध्ये गोविंदाने प्रवेश केलेला आहे. आणि आताच तुम्ही म्हटलं की ही उत्तर पश्चिम हा जिल्हा सेलिब्रिटीने भरलेला आहे. कलाकार मंडळी आमच्या पक्षाकडे आकृष्ट होत आहेत आणि आमच्या कलाकार मंडळी 2018-19-20 मध्ये आकृष्ट नाही झालेली ना, 2024 मध्ये आकृष्ट झाली आहेत. हा मुद्दा आहे. आमच्या कलाकार मंडळींना आमच्याकडे येण्याचं कारणच असं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं काम आणि सन्माननीय फडणवीस साहेब आणि सन्माननीय मोदी साहेबांवरती असलेला विश्वास यांना बघूनच आता आमच्याकडे ही लोक आकृष्ट. एकूणच गोविंदा हे उमेदवार असू शकतील याबद्दल बोलत नाही आहेत. याचा अर्थ स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना जे मनातलं नाव होतं, मग ते स्वतः कीर्तीकर असतील, ते सिद्धेश कदम असतील चिरंजीव कदमांचे, किंवा तिसरे उमेदवार म्हणजे अभिजित अडसूळ, याच्यापैकी नाव नसल्यामुळे तुम्ही नाव घेत नाही का गोविंदांचं? असं काही नाहीये. आम्हाला कुठलाही उमेदवार आला तर प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी आम्ही निवडून देणार आहोत. आणि जेव्हा आम्ही सीट डिक्लेअर होईल, कोणाचंही नाव असू दे, या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने डिक्लेअर होईल. बरं, मी माझ्या कन्व्हेन्शनल मेथडच्या ऐवजी मला जरा थोडंसं नाहीतरी इतर वेळी मी नेहमी विद्यमान खासदाराच्या कामाकडनं बद्दल बोलत असतो. मी शिवसेनेकडे जातो. शिवसेनेने अमोल कीर्तीकरांचं नाव जाहीर केलेलं आहे. याबद्दल पहिल्यांदा मी विचारेन आपल्याला, जर का तेही म्हणतात ते बरोबर आहे, जर का गोविंदा असतील तर तुम्ही ही निवडणूक कशी पाहताय? गोविंदा यांचं अजून अधिकृतपणे उमेदवार म्हणून नाव जाहीर झालेलं नाहीये. सध्या तरी आम्ही त्यांना कलाकार म्हणूनच बघतोय आणि जेव्हा हे निवडणुकीला उभे राहतील तेव्हा आम्ही उमेदवार म्हणून बघू त्यांच्याकडे. पण तरी सुद्धा जर का हेच नाव समजा, म्हणजे ठीक आहे अजून जाहीर नाही झालेलं, पण समजा सिद्धेश कदमांचं असतं, अभिजित अडसुळांचं असतं, स्वतः गजानन कीर्तीकरांचं असतं,
त्या तुलनेत हे नाव समोर आल्यामुळे हायसं वाटतंय? नाही, असं काही नाही. उमेदवार कोणी असू दे, आमची पूर्णपणे तयारी आहे आणि आमचे उमेदवार अमोल कीर्तीकर आहेत आणि निशाणी आमची मशाल आहे. आम्ही लढायला तयार आहोत. समोरचं कोणी येऊ दे. एक मात्र नक्की आहे, तिकीट गजानन कीर्तीकरांना मिळो नाही तर इथे कोणाला मिळो, कीर्तीकरांच्या घरात खासदारकी जाईल असं एक वातावरण दोन्ही शिवसेनेमध्ये असू शकतं. पण मला असा प्रश्न आहे, कधी नव्हे ते या एका मतदारसंघाच्या बाबतीत अशी सुद्धा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते की गोविंदा यांचा पक्षप्रवेश म्हणजे अमोल कीर्तीकर यांचा मार्ग सुगम करण्यासाठीचा प्रयत्न आहे. अजिबात नाही. आमच्याकडे उमेदवारांचा भरणा आहे. आमच्याकडे आताच तुम्ही बरीचशी नावं घेतली, त्यापैकी एक स्टार प्रचारक म्हणून पण गोविंदा असू शकतात. आणि आम्ही आमची जी स्ट्रॅटेजी आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री साहेब डिक्लेअर करतील, त्याच्यानंतर जाहीर करतील. त्यानंतर आम्ही आमची पक्षाची स्ट्रॅटेजी या ठिकाणी जाहीर करू. मी आता काँग्रेसकडे येतो. काँग्रेसला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत, कारण त्या अर्थानं मतदारसंघ त्यांचा सुद्धा राहिलेला आहे. या मतदारसंघ सोडा पण एकूणच हा सगळा परिसर म्हणून त्याच्यामध्ये मी उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि हा सगळाच परिसर पकडतो. प्रिया दत्त आज जातायत का, थांबतायत का, जाणार माहित नाहीत. बाबा सिद्दीकी गेलेले, चिरंजीव काँग्रेसवर टीका करतायत, मिलिंद देवरा तर भाजपच्याकडे गेलेलेच आहेत. आणि शिवसेनेने परस्पर सीट डिक्लेअर करून टाकलेली आहे. काँग्रेसचं चाललंय तरी काय? प्रश्न असा आहे की जर आघाडी बदलाचे उमेदवार असतील आणि आता अजून ती चर्चा सुरू आहे, आघाडीचा धर्म जो आहे तो सगळ्यांना पाळावाच लागणार आहे. हे साधं सोपं गणित आहे. शिवसेना पाळते आघाडीचा धर्म, अशा प्रकारे लिस्ट एकतर्फी जाहीर करून शिवसेना आघाडीचा धर्म पाळते. त्याच्यावरच चर्चा सुरू आहे. त्याच्यावर परखड टीका करण्यात आलेली आहे. अगदी नाना पटोलेंनी त्याच्यावर बोललेले आहेत, सगळ्या नेत्यांनी बोललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तो चर्चेचा भाग आहे. आणि तो चर्चेचा भाग मला असं वाटतं की जोपर्यंत त्यातलं फायनल निचोड होत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपण आता काही बोलण्यात मला असं वाटत नाही काही हशील आहे. मला शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे की अजून महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे, तिकडे सांगली वगैरेचे वाद काय त्याच्यात तर मी पडतच नाहीये. पण मुंबईचे जिकडे ज्या मुंबईमध्ये काँग्रेस सुद्धा शिवसेनेला टफ राहिलेली आहे नेहमी, तिकडच्या हे सगळे मतदारसंघ आहेत. तिकडे तुम्ही दक्षिण ठेवलं नाहीये, दक्षिण मध्य ठेवलेलं नाहीये, उत्तर पश्चिम मध्ये जाहीर करून टाकलेलं आहे. काय चाललंय नेमकं? नाही, वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असेल, जागा वाटप वरिष्ठ झालेलं नेते म्हणजे जे शिवसेना भवनात आणि मातोश्रीवर ते का जे टिळक भवनात बसतात ते सुद्धा? उद्धव साहेब, तर त्यांची चर्चा झालेली असेल. आणि मला वाटतं 1-2 जागा सोडल्या तर बाकीच्या जागा ज्या आहेत त्या वाटल्या हे गेलेल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये त्या ठरलेल्या आहेत जागा. खाली जरी आपण किती बोललो तरी नेत्या लोकांच्या मिटिंग होत असतात, चर्चा होत असतात आणि त्यानुसार त्या जाहीर झाल्या आहेत. असं एकतर्फी नाहीये. ठीक आहे. मी आता बाकीच्यांकडे जातो. मला एकदम ताजे मुद्दे असल्यामुळे मी इतरांकडे गेलो होतो. मी आपल्याकडे सुद्धा येतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर. आत्ताच्या या राजकीय परिस्थितीबद्दल आपली पहिली कमेंट काय असेल भाजपतर्फे? जे उभाटाचे उमेदवार आहेत, अमोल कीर्तीकर, तुम्ही बघितलं असेल तर मुंबईमध्ये मुंबईची जनता ज्यावेळेला कोविडच्या ह्यामध्ये संकटात ज्यावेळेला वणवण करत होती, त्यावेळेला हेच उमेदवार अमोल कीर्तीकर हे ज्या वेळेला प्रत्येक ह्याच्यात पैसे खाण्याचं काम अमोल कीर्तीकर करत होते आणि त्याच्यात ते मग्न होते. मग ते ऑक्सिमीटर असू दे, थर्मामीटर असू दे, तुम्ही कालच बघितलं असेल खिचडीचा जो घोटाळा आहे तो सगळ्यांसमोर पुढे आलेला आहे. त्यामुळे आमच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याची ज्या वेळेला जनता रेमडेसिवीर साठी सुद्धा वणवण करत होती त्यावेळेला हे पैसे खाण्यात मग्न होते. त्यामुळे मला असं वाटत नाही की उत्तर पश्चिम जिल्ह्याचे आमची नागरिक हे कधीही त्यांचा स्वीकार करणार नाही. पब्लिक सब जानती है. बरं, पण मग एवढं सगळं माहिती आहे तर मग ईडीची कारवाईची एजन्सीची नोटीस आजच कशी काय येते? नाव जाहीर झाल्यानंतर आजच कशी काय? कसं आहे हे जे आहे तुम्ही बघितलं असेल तर हे जवळजवळ या ठिकाणी हे काही नवीन आलेलं नाहीये. हे जे घोटाळे आहेत, हे कोविड सेंटरचा जो घोटाळा आहे, खिचडीचा जो घोटाळा आहे, त्या आमचे जे नेते आहेत त्यांनी तो उघडकीसपणे पहिलं आणलेलंच आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही बघितलं असेल तर मग ते त्यांनी कधीच म्हणजे ज्या वेळेला आमची जनता ज्या वेळेला वणवण फिरत होती, मी प्रश्न एवढा यासाठी विचारला. लोकसभेमध्ये व्हाईट पेपर जो अधिकृतरित्या जाहीर केलेला त्याच्यात अशोक चव्हाणांचं नाव आल्याच्या 2 आठवड्यामध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये येतात. असं व्हायला नको की एबी फॉर्म नंतर अमोल कीर्तीकरांना मिळायचा भाजपचा. असं तो ज्यांनी जे घोटाळे केलेले आहेत ते समोर येणारच.
खरंच बरं. जे जितके काही घोटाळे केलेले आहेत मग मला सांगा ना. नाही बोलतो, हा. नाही तुम्ही आता घोटाळेच केले नसते तर कसं काय आलं असतं. हे घोटाळे झालेले आहेत. खिचडीमध्ये घोटाळा झालाय, पीपी किट मध्ये झालेला आहे, ह्याच्यामध्ये रेमडेसिवीर मध्ये, मग ते ऑक्सिमीटर असू दे, हे तुम्ही- थर्मोमीटर असू तुम्ही दे, हे- सगळ्यांमध्ये घोटाळे झालेले आहेत. त्यामुळे अमोल आणि- कीर्तिकर नाही, भाजपमध्ये दिसणार नाही. आणि कसं आहे, नाही तो बघा कसं आहे की हे घोटाळे अहो पण मी साधा टिकणारच प्रश्न, आहेत. अमोल कीर्तिकर भाजपमध्ये दिसणार नाही त्याच्यावर मी तुमच्या बोलण्यामुळे विश्वास ठेवू का? मी तुम्हाला काय म्हणते, जे घोटाळे आहेत ते दिसणारच आहे. बोला, तुम्ही काय म्हणत होता? असं आहे की एक शेअर आहे याच्या बाबतीत. शेअर असा आहे, आता हे सगळं वातावरण आहे कि ईडी, इनकम टैक्स और सीबीआई को पाला है हमने और अपने तो अपने गैरों को भी अपनाया है हमने. नाही पण गेरो को अपनाया है हमने हे संजय निरुपम म्हणत नाही. ते म्हणतायत की खिचडी चोराचा प्रचार करणार नाही. त्याचं काय करायचं? प्रश्न असा आहे की या बाबतमध्ये संजय निरुपम यांना पक्ष शिस्तीच्या विरोधात गेल्याची नोटीस बजावणार का? बजावणार. जर समजा कोणी संजय निरुपम कशाला, जो कोणी पक्षाच्या एकूण ध्येय धोरणाच्या विरोधात जाईल त्याला पक्ष ज्या पक्षाची ज्या पद्धतीने त्यांची कार्यवाही आहे ती करणार. वंचित याकडे कसं बघतंय? जर का वंचित अशी एकतर्फी यादी जाहीर करत असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांची शिकवणूक आणि संविधानाला फार असलेला एक प्रकारे म्हणजे चुकीचं पायंडा चुकीचा पडेल. संविधानाचं काय तुम्ही अशी यादी जाहीर करू लागला तर? आंबेडकरांच्या विचारांचं काय असं संजय राऊत म्हणतात. मुळात ह्या संविधानाबद्दल जेवढं आंबेडकरवाद्यांना प्रेम आहे, मला नाही वाटत की भारतातल्या कोणत्याही एखाद्या समाजाला एवढं प्रेम असेल. कारण की ह्या संविधानाबद्दल ज्या वेळेला जाळलं गेलं त्यावेळेला कुठे होते हे पक्ष? त्यावेळेला हे राजकीय मंडळी कुठे होती ज्या वेळेला संविधानाविरुद्ध बोललं जात होतं? बरं. आता फक्त संविधान वाचवायचं आहे की सत्तेवर यायचं आहे? म्हणजे वंचितला तुम्ही आजही मला वाटतं की तुम्ही मतदार समजतायत, भागीदार नाही समजत. मतदार समजता भागीदार नाही, एक वेगळा मुद्दा मांडलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुद्धा आपण येऊयात आणि त्यानंतर मी पूर्णपणे लोकांमधल्या प्रतिक्रिया मी घेणार आहेत. राष्ट्रवादी मुंबईच्या बाबतीत तसा छोटा प्लेअर आहे, मग काँग्रेस आणि शिवसेना भाजप हे प्रामुख्याने 3 मोठे प्लेअर आहेत. तुमचा याच्यातला रोल काय असेल? नाही, आमचा याच्यातला रोल म्हणजे असं दादा ठरवतील त्याप्रमाणे. आणि असं पण आम्हाला नाही म्हणताना 7 ते 8 जागा पाहिजेत, ते आम्ही ट्राय करतोय. पण एकूण महायुतीमध्ये राष्ट्रवादीचं चांगलं चाललंय. आता परवाचीच घटना बघा, सातारासाठी आता नाशिक सोडावं लागतंय. गोडसेना टेन्शन आहे शिवसेनेच्या. मी आता लोकांमध्ये येतो या ताईंकडे आणि इतर पण कोणाला बोलायचं असेल तर बोला. मला एवढंच बोलायचं आहे. मला असं वाटतं जेव्हा भ्रष्टाचार झाल्यानंतर जेव्हा सिद्ध व्हायची वेळ येते ना, त्यावेळेला बरोबर वॉशिंग मशीन दुसऱ्या ह्याच्यात प्रवेश करतात. मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की शिवसेनेकडून जे आहे ते की विचारलं जातंय की वंचित धर्म पाळते का? तर वंचित धर्म 100% पाळते. जर सांगलीमध्ये तुम्ही बिना विचारता बिना चर्चेचा तुम्ही उमेदवार देऊ शकता, मुंबईमध्ये तुम्ही अमोल कीर्तिकरांचं हे देऊ शकता, तर वंचित तर अजून याच्यामध्ये आलेलीच नाही. तर वंचितला कुठल्या प्रकारे तुम्ही म्हणता की वंचित धर्म पाळत नाही? सर ही निवडणूक म्हणजे आपण सर्व पक्षामध्ये जरी विभागलेलो असलो तर एक शुद्ध नागरिक म्हणून या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने मतदान केलं पाहिजे. आज देशाची राज्याची स्थिती अशी आहे की आम्ही दोघे भाऊ दोघं मिळून सगळंच खाऊ, अशी स्थिती झालेली आहे. भाजपकडे सुद्धा मी येणार आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांकडे. सगळीकडे जनरली डॉमिनेट भाजपचा, म्हणजे यादीवरती सध्या तरी प्रभाव भाजपचा दिसतोय. या उत्तर पश्चिम बद्दल अपेक्षा होती भाजपला, कार्यकर्त्यांना उत्तर पश्चिम बद्दल? म्हणजे कार्यकर्त्यांना अपेक्षा म्हणजे कोणी येणार त्यांना आम्ही सपोर्ट करणार. गोविंदा येऊ नाही तर कोणी पण येऊ, कोणी माणूस आहे ना महायुतीचा पाहिजे. पण तिकीट म्हणजे चिन्ह कमळ असो किंवा धनुष्यबाण असो, खरं ते खरं त्यांना सपोर्ट करणार. काही असं. मी पुन्हा लोकांकडे येतो इकडे. आता मात्र माझा प्रश्न असेल तो कामाचा, जो माझा सगळ्यात नेहमी पहिला प्रश्न असतो. 10 वर्ष हा काही छोटा कालावधी नाहीये, मोठ्या कामं त्याच्यामध्ये करता येतात. कोणती कामं तुम्ही सांगाल की कीर्तिकरांची कामं ज्याच्यामुळे या मतदारसंघावर प्रभाव पडला? गेल्या 1.5 वर्षामध्ये आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून असंख्य लोकांच्या सुविधांची कामं या ठिकाणी झालेली आहेत. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आम्हाला गजानन कीर्तिकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही विभाग प्रमुख म्हणून दिंडोशी आणि गोरेगाव विधानसभेमध्ये, आता जे माझ्याकडे विभाग प्रमुख म्हणून 2 विधानसभा आहेत त्याच्यामध्ये
आम्ही असंख्य कामं केलेली आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये ह्या पूर्ण विधानसभेमध्ये, दोन्ही विधानसभेमध्ये जेवढी कामं नव्हती झाली तेवढी या ठिकाणी या 1.5 वर्षामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतील. आपण प्रत्यक्षामध्ये मला परत सांगा, जेवढी 25 वर्षात नाही झाली तेवढी 1.5 वर्षात झाली. 1.5 वर्षामध्ये कामं झालेली आहेत. 1.5 वर्ष म्हणजे तुम्ही हिशोब इकडे म्हणजे एकनाथ शिंदे कधी शिवसेना सोडलं म्हणजे वेगळा पक्ष झाला त्याच्यानंतरची 1.5 वर्ष म्हणताय का? हो, आता 1.5 वर्ष, त्याच्या आधी 9 वर्ष, मग त्याच्या आधी 9 वर्ष खासदार साहेब काय करत होते? त्याच्या आधी 9 वर्ष खाताना जेवढा निधी मिळत होता त्याच्या डबल निधी सेंट्रलनी पण दिला आणि महाराष्ट्र शासनाने पण दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी असंख्य विकासाची कामं झालेली आहेत. या मुद्द्याबद्दल शिवसेना, मला या शिवसेनेला आणि काँग्रेसला सुद्धा विचारावं लागेल. मग मी भाजपकडे पण येणार आहे बाबतीत. बोला. ते 1.5 वर्षाचं बोलतात आहे. 10 वर्ष खासदार आहेत कीर्तिकर साहेब, गजानन कीर्तिकर साहेब. त्याच्यातले 8.5 वर्ष ते आमच्या बरोबर होते आणि आम्हीच त्यांना निवडून दिलेलं आहे. ती कामाचे क्रेडिट सर्व शिवसेनेला ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, आमच्या शिवसेनेला आहे ना ते. बोला काँग्रेस. असं आहे की हा मतदारसंघ जो आहे याला मृणालताईंची पार्श्वभूमी आहे, लक्षात घ्या. शेवटचा जर खासदार या भागाचा म्हणायचा झाला ना तर तो केवळ गुरुदास कामत आहे. त्यानंतर गेल्या 10 वर्षात, त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये जे काम झालं त्याचा परिणाम काय होणार आहे माहीत असल्याने गजानन कीर्तिकर गेलेत. कारण त्यांना माहित आहे की ते आता काही डाळ शिजणार नाहीये आणि म्हणून ते तिकडे गेले. अमोल कीर्तिकर का नाही गेले तर त्यांना माहित आहे की बरं झालं आता हे आपल्या अंगावर येणार नाही. काँग्रेसला ही जागा सुटली असती तर जास्त बरं झालं नसतं का असं वाटतं? जरूर वाटतं आम्हाला, कारण इथे आमचाच एक याच्यामध्ये क्लेम होता आणि त्यामुळे स्ट्रॉंगली या जागेवर आपण सांगत होतो की जागा आम्हाला द्या आणि आता अजूनही त्याची बोलणी संपलेली नाहीयेत. बरं, असं मला वाटतं. मी भाजपकडे जातो या बाबतीत. हा अनेक ठिकाणी अँटी इन्कम्बन्सीचा परिणाम बघायला मिळतो, विशेषतः 10 वर्षाचा असतं. आता इथे अमोल कीर्तिकर आहेत, त्यांना शिवसेनेकडनं एकीकडे आधीच्या पक्षाचा फायदा कारण ते त्याच पक्षात आहेत, दुसरीकडे वडील महायुतीमध्ये आहेत, त्यांची फंड्स सुद्धा त्यांना मिळाले होते मतदारसंघाचा कारण ते स्वतः तिकडे खासदार होते. या पार्श्वभूमीवर इकडे कोणाचाही असो, भाजपाचा उमेदवार असो नाही तर गोविंदा उभारणार असेल तर गोविंदा असो, पण ही अवघड निवडणूक असेल असं नाही वाटत. म्हणजे मुंबई उत्तर कशी गॅरंटेड भाजप मानली जाते तसं या निवडणुकीबद्दल काय सांगा? आज त्या ठिकाणी आपलं राम मंदिर जे देशवासियांचं स्वप्न आहे बरं. ते पूर्ण झालेलं आहे. बरं. आज तुम्ही जर बघितलं असेल तर भारतातला सर्वात लांब असा अटल सेतू बांधलेला गेलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग असू दे, आज वंदे भारत सारखी ट्रेन असू दे, ह्या अशा अनेक कामांना तुम्ही जर पण ताई, मला एक सांगा, बघितलं तर की भारतीय जनता पार्टीने आणि मोदीजीने जी काही कामं केलेली आहेत त्यामुळे आणि त्यांच्या फोटोमुळे आणि आज तुम्ही जर बघितलं असेल तर आज भारत ही 5वी अर्थसंकल्पावरती 5वा नंबर आहे आज अर्थव्यवस्थेवरती आणि चंद्रयान सारखी. पण हे मुद्दे जे आहेत म्हणजे जसं मगाशी हे सगळं हे रामामुळे इकडे राम आज देशासाठी आपली ही जी निवडणूक आहे ही देशासाठी आहे आणि ह्यांना माहितीच नसते, विरोधकांना माहितीच नसते की अरे उद्या काय करायचंय. पण मोदीजींना त्यांचं 10 वर्षाचं प्लॅनिंग आहे, त्यांना माहिती आहे की कशा राम मंदिराचा फायदा इकडे होईल. आता मुद्दा मांडला भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी की आता आपला विषय असा आहे की लोकसभाच्या ज्या आपल्या उत्तर त्यांनी 2 मुद्दे मांडले की शिवसेनेचा खासदार निवडून यायचा कारण त्याच्यामागे भाजपची ताकद असायची, राम मंदिर 370, राम मंदिर, अटल सेतू, इन्फ्रास्ट्रक्चर, अरे या सगळ्यामुळे आम्ही परत निवडून आता तुम्हाला मी सांगतो की हा मुद्दा लोकसभेच्या उत्तर मुंबईच्या वरती चर्चा आहे. लोकसभा ही जर देशावरती चर्चा घ्यायची असेल तर आमच्याकडे बरेच मुद्दे आहेत त्यांना उत्तर द्यायला. आता महत्वाचा मुद्दा असा आहे, पटकन मुद्द्यावरती येतो की जसं तुम्ही म्हणालात की राम नाईक यांचा पराभव गोविंदा यांनी केला होता. युती धर्मामध्ये आम्हाला दोस्ती कशी असते ती निभावायची असते. ह्या वेळेला आम्ही गोविंदा जर उभे राहिले तर आम्ही त्यांचा प्रचंड मताने पराभव करून आम्ही राम नाईकांचा एकदम थोडक्यात कारण आता संपवावं लागलं. जसं त्यांनी सांगितलं की मोदीजींचा फोटो वापरून हे केलं, पण मला एक त्यांना आठवण करून द्यायची आहे, बाळासाहेबांनी जर मोदीजींना वाचवलं नसतं तर हा फोटो ह्यांची सवयच आहे. विरोधक बघा कसं आहे, काम बोलताय आणि ह्यांची सवयच आहे आदळआपट करायची. तुम्हाला उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये तुम्हाला दूध पाणी का पाणी होऊन जाणार कारण लोकांना माहिती आहे या देशातला सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉल बॉन्ड हा सगळ्यात मोठा महाघोटाळा आहे.
मला असं वाटतं की ही निवडणूक हा निवडणूक भारतीय जनता पक्ष वर्सेस भारतीय जनता यांच्यामध्ये आता संघर्ष. भाजपचा एक कार्यकर्ता आता बोलताय थोडक्यात एकच प्रतिक्रिया. अगर तुम्ही ह्याच्या संदर्भात बोलताय की त्याच्यानंतर तुमच्या 2G संदर्भात पण बोला तुम्ही. तुमचा जो तो पुण्याचा होता सुरेश कलमाडी त्याच्या संदर्भात माझा शेवटचा प्रश्न उमेदवारीचा. कार्यक्रम संपवण्यापूर्वी उमेदवारीचा शेवटचा प्रश्न घेतोय कारण वेळ कमी आहे. मी पुन्हा एकदा उमेदवारीवरती येतो. नाही, मी आता सगळे चर्चेला सगळे मुद्दे घेता येत नाही, आपल्याला वेळेची पण मर्यादा पाळावी लागेल. मी पुन्हा एकदा कुठे गेले मी पुन्हा शिवसेनेपासून सुरुवात करेन. उमेदवारीच्या बाबतीतला मुद्दा त्यांच्याकडनं जाहीर आहे. तुमची तयारी काय? अजून आज आमचा उमेदवार नक्की झालेला नाहीये. आम्ही 1-2 दिवसामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा हे बसून या भागामधील उत्तर पश्चिमचा उमेदवार गोविंदा उभा राहिल्यास मराठी अमराठीचा प्रभाव पडेल? अजिबात नाही. या गोविंदा उभा राहिला मराठी अमराठीचा मुद्दा हा येणारच नाही. भाजपची भूमिका काय? कुठे गेले बाळासाहेब? भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मला सांगा, ही जागा- त्यामुळे पक्षाने जी जबाबदारी जे कॅन्डिडेट उभा करणार तो 100% जिंकून येणार हे तुम्ही येत्या काळात बघणार. काँग्रेसला अजूनही आशा आहे यादी बदलेल, वेगळी यादी महाआघाडीची म्हणून यादी जाहीर होईल. चर्चा सुरू आहेत. मी एवढंच सांगेन, फक्त मला एवढंच वाटतं की या निवडणुकीत उमेदवार कोण कोण असतील त्यापेक्षा 2 मुद्दे खूप महत्वाचे असणार आहेत, असावेत. एक म्हणजे यापुढे धर्माच्या राजकारणापेक्षा रोजगार रोटीचा जो प्रश्न आहे त्याला मला असं वाटतं महत्वाचं असणार आहे. अमोल कीर्तीकरांवरती जो खिचडी घोटाळ्याचा तथाकथित आरोप केला जातोय दोन्ही पक्ष म्हणजे एकतर काँग्रेसचे संजय निरुपम म्हणजे आताचा स्टँड मला माहिती आहे, पण ते पण म्हणतात मी प्रचार करणार नाही. भाजप शिवसेना तर त्यांच्या मागे आहेच, आरोप करतेच आहे. या आरोपामुळे फटका बसेल त्यांना प्रचाराला आणि तुम्हाला सुद्धा? हा फक्त आरोप आहे. खिचडी घोटाळा जो म्हणतात आहे, जो खिचडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे बंटी मशिलकर, तो शिंदेच्या शिवसेनेत आहे. त्याच्यावर कारवाई नाही. कारवाई कोणावर आहे? त्याच्या हाताखाली काम केलेल्या माणसांवर, जो पगारावर काम केलं त्याच्यावर आरोप आहे. म्हणजे याचा प्रचारावर फरक नाही पडणार? त्याच्यावर काही फरक नाही पडणार. वंचितची नाही, मी आता याच्यावरती शेवट आहे. वंचितची भूमिका या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही इकडे उमेदवार उभा करणार आहात? इकडे उमेदवार आहे तुमच्याकडे? आमच्याकडे इथे उमेदवार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील बरं. त्याला आम्ही पुरेपूर पाठिंबा देऊ. म्हणजे आम्ही त्याची निवडून येण्याचा पूर्णपूर आमचा प्रयत्न असेलच. आम्ही आघाडीचा भाग असेल तर आम्ही आघाडी धर्मही निभावू. मुंबई उत्तर पश्चिमच्या बाबतीत बोलत असताना आपण विचार करू शकतो की कोणतेही मुद्दे इथे महत्वाचे ठरू शकतात. खास करून जर का खरंच गोविंदा विरुद्ध अमोल कीर्तीकर असा सामना तयार झाला तर आधीचा इतिहास पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल का, जे आधी झालं होतं राम नाईकांच्या बाबतीत, की वेगळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल, ती म्हणजे उर्मिला मातोंडकर विरुद्ध गोपाळ शेट्टी यांची. ते वेगळा मतदारसंघ होता, पण त्या निवडणुकीने दाखवून दिलं की स्टार पॉवर चालत नाही, राजकारणातले स्टारच चालावे लागतात. काय होतं ते आपण बघूयात, पण तुर्तास मात्र मुंबई उत्तर पश्चिम मध्ये या मतदारसंघाच्या मुद्द्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा पुढारी न्यूज.